सरळ आहे. आगामी निवडणुका ज्या महानगरपालिकेच्या येत आहेत, हम्म. मुंबईमध्ये प्रामुख्यानं ध्रुवीकरण आहे दोन गटांमध्ये, एक तर मराठी मतं आणि अमराठी मतं. ओके. ही मराठी मतं जी आहेत, आता भारतीय जनता पक्षाला मिळवण्यासाठी खूपच खटपटी कराव्या लागतात. हम्म. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मराठी मतांचा जास्त एक गट जो आहे तो ह्या उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्याकडे असेल. हम्म. हम्म. या पार्श्वभूमीवर जर हा जो गट जो आहे प्रामुख्याने शिवसेनेला मानणारा, बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा, यांना जर आपलंसं करायचं असेल हम्म. तर अशा समितीचा जर काही फायदा घेता आला हम्म. तर तो भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होता, आवश्यक होता. हम्म. आणि मग ह्या जर समितीवरती उद्धव ठाकरेंना जर घेतलं तर बाळासाहेबांना मानणारा पण शिवसेनेकडे नसणारा जो गट जो आहे हम्म. तो आपल्याकडे अरुष्ट होऊन जाईल, आपल्याकडे येईल, आपल्याला त्यांची मतं मिळतील, आपल्याला त्यांची मदत होईल, हम्म. अशी साधार अपेक्षा भारतीय जनता पक्षाची गेल्या काही दिवसांपासून होती. ओके. याला निमित्त भारतीय जनता पक्षाला मिळत नव्हतं. ते निमित्त म्हणजे आजचं हे बाळासाहेब ठाकरेंचं हे स्मृती स्मारक जे आहे हम्म. हे स्मृती दिनाचं निमित्त त्यांना मिळालं. आणि या स्मृती दिनाच्या निमित्तानं आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या कारणांसाठी जर हे पद उद्धव ठाकरेंना जर दिलं हम्म. तर त्याच्यातून आपल्याला काही लॉसेस होत नाही, उलट झाले तर फायदाच होईल, हम्म. हे भारतीय जनता पक्षाला चांगलं ठाऊक होतं. बर. दोन इंडिकेशन्स त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत. एक तर मराठी मतं जर मिळाली तर आपल्याला तो जर भारतीय जनता पक्षाला फायदाच आहे. हा. दुसऱ्या बाजूला मुंबई आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातला दुरावा सातत्याने वाढतोय. हम्म. आणि हा जर वाढता दुराव्यामध्ये जर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला इंडिकेट करायचं असेल हम्म. की तुमच्यापासून आमचं काही अडत नाही, हम्म. हे सांगण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाने सुरू केलाय. हम्म. ठाण्यामध्ये तर या दोन गटांमध्ये इतकी हाणामारी आहे, केवळ ते फक्त रस्त्यावर येऊन दिसत नाही, पण अंतर्गत गटामध्ये इतके ताणलेले संबंध आहेत हम्म. की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षावर बसायचं नाही, हम्म. असा पण शिवसेनेच्या तिथल्या नेत्यांनी केलेलं आहे. हम्म. मग ते विजय नाहटा असो, विजय चौगुले असो किंवा तिकडे मस्के असो, या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी प्रचंड दुरावा निर्माण झालाय. हम्म.